नमस्कार मित्रांनो, हेमंत मंगळे चॅनलमध्ये पुनश्च एकदा मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपणाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शाळांमध्ये जी शिक्षक भरती केल्या जाते तर ती शिक्षक भरती अल्पसंख्याक शाळा सोडून इतर ज्या शाळा आहेत, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, तर यामध्ये जी शिक्षक भरती केल्या जाते ती पवित्र पोर्टलच्या मार्फत केली जाते। आणि ही पदभरती करण्याच्या दोन पद्धती आहेत। सुरुवातीला एक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते आणि त्यामध्ये जे काही गुण मिळतात त्या गुणांच्या आधारे मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारे शिक्षकांची निवड ही शाळांमध्ये करण्यात येते। तर मुलाखतीसह म्हणजेच संस्था मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड करणे हा जो प्रकार आहे, या प्रकाराकरिता शासनाने आता एक नवीन आदेश काढलेला आहे। तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अशाच प्रकारच्या शैक्षणिक आणि नवनवीन माहिती आणि उपयुक्त माहिती करता आपण या हेमंत मंगळे चॅनलला सबस्क्राइब करावं, शेअर करावं, लाईक करावं ही विनंती मी करतो। मित्रांनो, मुलाखतीसह निवड त्याकरता उमेदवाराला अगोदर परीक्षा द्यावी लागते। अभियोग्यता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही द्यावी लागते आणि त्यामध्ये गुण मिळाल्यानंतर जे काही गुण मिळतील त्या आधारे त्याला स्वतःची पवित्र पोर्टलवर माहिती अपलोड करावी लागते आणि ती माहिती अपलोड केल्यानंतर त्यांना आपल्याला संस्थांची चॉईस द्यावं लागते विषयानुसार आणि त्यानंतर त्या संस्था ह्या त्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवतात आणि मग त्यांची निवड करतात। तर यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2026 प्रकरण क्रमांक 166 TNT 1 हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई दिनांक 2 एप्रिल 2026 अन्वये या पदभरतीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये आता ज्या उमेदवारांची निवड करायची आहे त्यांच्याकरता 100 गुण देण्यात आलेले आहेत आणि या 100 गुणांमध्ये त्याला चाचणीमध्ये जे मार्क मिळाले ते त्याची व्यावसायिक पात्रता, त्याची शैक्षणिक पात्रता, काही विशेष बाबी त्यांनी जर तो पारंगत असेल तर ते या सर्व गोष्टींकरता गुण देण्यात आले आहेत आणि मुलाखत व त्यासोबतच त्याचा जो लेसन होणार आहे यावर आधारित गुण देऊन जास्तीत जास्त गुण मिळवणारा जो उमेदवार असेल तर त्याला संस्थांना पसंती द्यायची आहे। तर अशा प्रकारचा हा GR, अशा प्रकारचा हा शासन निर्णय दिनांक 2 एप्रिल 2026 ला काढण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आता आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर याकरता त्यांनी संदर्भ घेतलेले आहेत। शासन पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 6 ऑगस्ट 2024, शासन अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 12 फेब्रुवारी 2025 आणि आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक 23 मार्च 2026। आता या संपूर्ण शासन निर्णयाची प्रस्तावना आपण बघणार आहोत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा
तसेच खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन 2017 मध्ये घेतला आहे। वस्तुतः हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे। शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदविले होते। सध्या स्थितीत खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन विकल्पांपैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा आहे। मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजीच्या अधिसूचनेन्वये एकाच 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात। संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवारांची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे। तथापि सर्व उमेदवारांच्या संपादकीचे व पात्रतेचे योग्य मूल्यमापन या गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे। कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड खात्रीशीरपणे होऊ शकते। म्हणजेच वस्तुनिष्ठ पद्धतीनं उमेदवाराची निवड झाली पाहिजे असं अपेक्षित आहे। सबब मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। तर अशा प्रकारे वस्तुनिष्ठ पद्धतीने निवड झाली पाहिजे, कारण मुलाखती शिवाय या पद्धतीमध्ये त्याला उमेदवाराला टीईटी मध्ये जे काही गुण मिळतात त्या आधारे त्याची निवड होते। परंतु मुलाखतीसह या प्रकारामध्ये त्याची मुलाखत जी घेतल्या जायची तर त्यावर आधारित गुण देण्यात येत होते, पण त्याला व्यसन घालण्याकरता, मर्यादा घालण्याकरता तर शासनाने हा नवीन निर्णय जाहीर केलेला आहे। तर या संदर्भात हा आपण पहिला भाग बघतो आहे आणि दुसरा भाग सुद्धा आपल्याला बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण जे काही बघणार आहोत यालाच संबंधित एक परिशिष्ट शासनाने पुन्हा काढलेला आहे, तर ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 येथील शासन पत्र या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे। अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी व एकूणच शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबविणे आवश्यक राहील। दुसरं, सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील। तिसरं, उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील। उमेदवाराचे वय देखील सारखे असल्यास इयत्ता 12वीचे गुण विचारात घेण्यात यावेत। म्हणजेच आता वयाला प्राधान्य, वय सारखं असेल तर 12वीचे गुण अत्यंत महत्त्वाचे या निवडीमध्ये ठरलेले आहेत। चौथं, संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विहित प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या निवडीस व नियुक्तीस मान्यता द्यावी। नंबर 5, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील।
तर आता सन 2025 ही जी परीक्षा झालेली आहे किंवा पुढेही ज्या काही परीक्षा होतील, तर आता ही जी पद्धत आता गुणांकनाची ठरवण्यात आली आहे, यानुसारच पुढे सगळं भरती करायची आहे. नंबर 6, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उपसचिव महाराष्ट्र शासन माननीय श्री आबासाहेब कवळे यांनी हा आदेश प्रसारित केलेला आहे. तर मित्रांनो, ही जी आता शिक्षक भरतीची मुलाखतीसह शिक्षक भरतीची ही जी प्रक्रिया आहे, यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित म्हणजेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित, त्याच पद्धतीनं व्यावसायिक पात्रता जी आहे त्यावर आधारित, त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रतेवर आधारित, तर अशा प्रकारे आणि मुलाखत व लेसन यावर आधारित गुण देण्यात आलेले आहेत. तर या सर्वांची बेरीज करून ज्या उमेदवाराला जास्तीत जास्त गुण असतील त्याला प्राधान्य द्यायचं आहे आणि मग हे गुणांकन कसं करायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.